नमस्कार. रचना यादव यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. गौरी गणपतीचा सण जवळ येत आहे, तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौरंगावरती गौराई कशी बसवायची याचे प्रात्यक्षिक दाखवले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक पद्धतीने गौराईला साडी कशी नेसवली जाते याचा व्हिडिओ बघणार आहोत. तर पारंपरिक पद्धतीने म्हणजे उभ्या गौराया, जसं की आपल्याकडे हे गौराईचं स्टँड अवेलेबल असतं, त्याच्यावरती गौराया आपण कशा बसवायच्या, गौराईला साडी कशी नेसवायची याचा आज व्हिडिओ पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनेच गौराईला साडी नेसवल्या जातात, तर त्यासाठी मी इथे एक स्टँड घेतलेला आहे, गौराईला साडी नेसवण्याचे स्टँड. आणि गौराईला साडी नेसवल्यानंतर ती सुबक आणि रेखीव दिसावी याच्यासाठी मी इथं लेगीजपासून तिचे पाय तयार केलेले आहेत. आणि ते पाय कसे तयार करायचे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. ते पाय मी इथं दोरीच्या साह्याने फिट करून घेतलेले आहेत. आणि तसंच बॅक साईडला सुद्धा मी हे कापडाची घडी करून ती सुद्धा दोरीच्या साह्याने व्यवस्थित अशी बांधून फिट करून घेतलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी गौराईला ब्लाऊज घातलेला आहे. तर गौराईला ब्लाऊज कसा घालायचा याचा एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही नंतर पाहू शकतात. तर अशा प्रकारची काठपदराची सहावारी साडी मी इथं घेतलेली आहे. हा तिचा नेसता पदर आहे. हा पदर आपल्याला इकडून गोल फिरवून हा पाय झाकून घेऊन इथे खोचून घ्यायचा आहे. खालून व्यवस्थित उंची बघून घ्यायची आहे. हे व्यवस्थित खोचून झाल्यानंतर मी इथं पदर ऑलरेडी करून घेतलेला आहे. तो पदर मी फिरवून घेणार आहे. जेवढा पदर आपल्याला खाली सोडायचा आहे तेवढ्या मापाचा घेऊन तो सोडून द्यायचा आहे. जर तुम्ही पदर खांद्यावरून घेणार असेल तर थोडासाच लागेल, तो तेवढाच तुम्ही सोडून द्या. राहिलेल्या साडीच्या फॅब्रिकच्या आपल्याला प्लेट्स करायच्या आहेत. या प्लेट्स करून झाल्यानंतर आपल्याला त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. इथे एक पिन लावून घ्या म्हणजे त्या प्लेट्स हलणार नाहीत आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या टक करा. काही लोकांच्या गौरीचे जे स्टँड असतात ते हाईटला जरा थोडी मोठी असतात, तर अशा वेळी ह्या ज्या साड्या आहेत ते आपल्याला नॉर्मली पुरत नाहीत खोचून दिल्यानंतर. तर तुम्ही हे खोचून न देता तुम्ही जरी हे दोरीच्या साह्याने इथं फिट केलं तरी चालतं. आणि ह्या ज्या निर्या आहेत आपल्या प्लेट्स त्या आपल्याला या डाव्या पायावरतीच घ्यायच्या आहेत. जर तुम्ही अशा जर खोचल्या तर त्या व्यवस्थित दिसत नाहीत. तर तुम्ही ह्या जशा आपण रेग्युलरली घेतो साडी नेसल्यावर डाव्या पायावरती, तशाच त्या गौरीला पण नेसवा. हे व्यवस्थित असं वरती खोचून घेतल्यानंतर ह्या ज्या आपण प्लेट्स बनवलेल्या आहेत त्या व्यवस्थित करून घ्या आणि त्याला एक पिन लावून द्यायचं. तुम्ही बघू शकतात जे आपण लेगीचे पाय तयार केलेले आहेत त्याच्यामुळे इथे कसा गौरीच्या पायाचा असा सुरेख असा शेप आलेला आहे. यानंतर याच्यावरती आपण गौराईची बॉडी ठेवून घेऊयात. त्यानंतर गौराईचा पदर आपण फिट करून घेऊयात.
तर अशा पद्धतीने हा पिनअप सेट करून घ्या. आता आपण आपल्या गौराईला ज्वेलरी घालून घेऊयात. ज्वेलरी घालून झाल्यानंतर आपण गौराईचे पाय ठेवून देऊयात. पाय ठेवून ह्या प्लेट्स आहेत, निऱ्या आहेत, त्या आपण अरेंज करून घेऊयात. इथे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गौराईच्या डोक्यावरती पदर देऊ शकता आणि तो पदर सेफ्टी पिनाच्या साहाय्याने तुम्ही फिट करून घ्या दोन्ही साईडनी, जेणेकरून तो हलणार नाही. तर तुम्ही पाहू शकता आपली ही गौराई किती सुंदर आणि सुबक अशी दिसते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कशी वाटली ही आपली गौराई हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओजसाठी रचना यादव यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.